In this lecture, we will discuss how to find moment of inertia of a rectangular plate about a line parallel to an edge and passing through a center. Moment of inertia of a rectangular plate. Draw this rectangular plate about line. या रेक्टँग्युलर प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड करायचा आहे. पण कुठे? अबाउट लाईन पॅरलल टू अन एज. या रेक्टँग्युलर प्लेटची ही एक एज आहे, ही एक एज आहे पॅरलल टू अन एज अँड पासिंग थ्रू सेंटर. दिस इज द सेंटर ऑफ दिस रेक्टँग्युलर प्लेट. A line passing through this center, and this line should be parallel to this edge. या एजला ही लाईन म्हणजेच ही ॲक्सिस पॅरलल असली पाहिजे. बोथ आर पॅरलल टू each other. So this is point G or axis passing through G. So moment of inertia about this axis is Ig or ICM about center of mass. See here, Ig means moment of inertia of this rectangular plate when axis passes through center of mass or geometrical center, or this axis is called as centroidal axis. Centroidal axis. Now see, we will start. Before this is axis, this is the particle having mass dm with a perpendicular distance x. So what is moment of inertia of this particle about this line AB? Moment of inertia about this line AB is equal to mass into perpendicular distance square. So dm x square, dm x square, mass into perpendicular distance square. पण अशी सिच्युएशन इथे अवेलेबल नाहीये. ही एक कंटिन्यूअस मास डिस्ट्रीब्यूशन असणारी बॉडी आहे. कंटिन्यूअस मास डिस्ट्रीब्यूशन. सिंगल पार्टिकल नाही. जर सिंगल पार्टिकल असता तर आपण या लॉजिकनुसार मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला असता. पण इथे एक अशी बॉडी आहे, शेप वेगळा आहे. तो शेप आपल्याला माहित आहे कसा आहे, रेक्टँग्युलर. तर पहा, टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस वी कन्सिडर अ स्मॉल एलिमेंट, or part or strip here. याला पॅरलल, या एजला पॅरलल. these two lines should cover some portion of this rectangular plate. एवढा पोर्शन, ही रेक्टँग्युलर प्लेट एवढी आहे, त्याचा एवढा पोर्शन या स्ट्रिपने व्यापला गेला पाहिजे. आणि त्याची थिकनेस कन्सिडर करा dx. आणि या स्ट्रिपचं डिस्टन्स या ॲक्सिस पासून x. आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला आहे की जेव्हा अशी बॉडी असेल कंटिन्यूअस मास डिस्ट्रीब्यूशन वाली, त्यावेळेस काय करायचं आहे,
कन्सिडर अ स्मॉल पार्ट ऑफ दॅट बॉडी. ही जी बॉडी असेल कुठलीही असू द्या, त्या बॉडीचा एक छोटासा पार्टिकल म्हणजेच एलिमेंट कन्सिडर करायचा आहे. तो आपण इथे असा कन्सिडर केला, छोटासा, दिस पार्ट लाईक सिंगल पार्टिकल. मग आपण याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करणार. मग अशा स्ट्रिप्स याच्यामध्ये भरपूर असतील, त्या सर्वांचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण ऍड करणार आणि आपल्याला भेटेल टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी. पहा, I will repeat. First, we will consider small particle of this rectangular plate. ही जी रेक्टँग्युलर प्लेट आहे हिचा छोटासा पार्ट आपण एवढा कन्सिडर करणार. सो consider small element having thickness dx at distance x from this axis, and consider mass of this strip is dm, छोटासा मास. तर पहा इथे, पहा हे तुमच्या लक्षात आलं, हे एकदम छोटं होऊन जाईल तुमच्यासाठी. याच्यासारखं छोटासा पार्टिकल, त्याचं छोटंसं मास dm, त्याचं डिस्टन्स x, या दोघांचा प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा आहे, जिथे याचा स्क्वेअर असेल म्हणजेच dm x स्क्वेअर. तर हे तुम्हाला या स्ट्रिपचं फाइंड करायचं आहे. आपण सर्वात अगोदर या सिस्टम सारखं छोटीशी स्ट्रिप कन्सिडर केली आणि या स्ट्रिपचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड करत आहोत. तर या स्ट्रिपचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे? नंबर 1, मास ऑफ दॅट स्ट्रिप. नंबर 2, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे अवेलेबल आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स हे आहे, मास अवेलेबल नाहीये. ते मास आपण कन्सिडर केलं आहे. मास ऑफ दिस स्ट्रिप इज dm. तर आपलं काम आहे आता dm फाइंड करणं. जर आपल्याला dm भेटला तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या रेक्टँग्युलर प्लेटचा आरामात फाइंड करू शकतो. तर पहा, नाउ कन्सिडर लेंथ ऑफ दिस रेक्टँग्युलर प्लेट इज L and this width B. Length L, width B. What is area of this rectangular plate? Area L into B. Length into width is area. तर पहा, and total mass of this rectangular plate is m. या टोटल ही जी रेक्टँग्युलर प्लेट आहे, या रेक्टँग्युलर प्लेटचं मास किती आहे? m. तर पहा, तर या छोट्याशा पार्टचं मास किती असेल हे फाइंड करण्यासाठी आपल्याला अगोदर काढावं लागेल मास पर युनिट एरिया. काय काढावं लागेल? मास पर युनिट एरिया. म्हणजेच एवढी प्लेट आहे, हे युनिट एरिया, इथे मास किती असेल? हा पुढचा युनिट एरिया, इथे मास किती असेल? हा पुढचा युनिट एरिया, इथे मास किती असेल? एका युनिट एरियामध्ये किती मास आहे हे आपल्याला माहित झालं तर आपण या एरियामध्ये किती मास आहे हे फाइंड करू शकतो. तर पहा कसं फाइंड करणार.
टोटल मास आपल्याला माहित आहे m. तर मास पर युनिट एरिया म्हणजे टोटल एरिया किती आहे याचा L इंटू बी. टोटल एरिया L इंटू बी एवढा आहे. तर एवढ्या एरियासाठी मास किती आहे आपल्याकडे m. या टोटल रेक्टँग्युलर प्लेटचा एरिया किती आहे L इंटू बी. L इंटू बी. त्यावेळेस त्या टोटल रेक्टँग्युलर प्लेटचं मास किती आहे m. तर युनिट एरिया म्हणजे तिथे असेल 1 युनिट एरिया. याचं मास किती असेल m बाय एल बी. या साईडला एल बी नी डिवाइड करा, या साईडला पण डिवाइड करा, या साईडला शिल्लक असेल 1. दॅट इज युनिट एरिया. एका युनिट एरियाचं मास एवढं भेटलं. यालाच आपण म्हणतो मास पर युनिट एरिया. तर पहा या स्ट्रीपचा एरिया किती आहे फाइंड. एरिया ऑफ स्ट्रीप किती आहे या स्ट्रीपचा एरिया पहा. थिकनेस किती आहे याची dx इंटू दिस इंटू दिस. ही लेंथ किती आहे b. तो dx इंटू बी. येते का लक्षात पहा. ही स्ट्रीप आहे. या स्ट्रीपची थिकनेस किती आहे dx. विड्थ किती आहे b. तर याचा एरिया किती असेल b dx दिस इंटू दिस. दिस इंटू दिस हा असेल एरिया dx इंटू बी. याचा एरिया आपल्याला माहित आहे मास पर युनिट एरिया. मास पर युनिट एरिया. एका युनिट एरियामध्ये एवढं मास आहे m बाय एल बी. तर एवढ्या एरियामध्ये मास किती असेल पहा. 1 युनिट एरिया 1 युनिट त्यालाच आपण युनिट म्हणू शकतो. युनिट एरिया किती आहे मास m बाय एल बी. तर एवढ्या एरियामध्ये किती असेल तर आपण इथे यानी मल्टिप्लाय करू dx इंटू बी. या साईडला मल्टिप्लाय केलं तर इथे पण करावं लागेल मास अपॉन एल बी इंटू dx इंटू बी. बी बी कॅन्सल होईल. शिल्लक काय असेल मास पर युनिट लेंथ इंटू dx दिस. म्हणजे आपल्याला आता भेटला dm मास ऑफ दिस स्ट्रीप. हे समजलं नसेल तर विचारा. सोपं आहे. तुम्हाला हे अगोदरच माहित असेल. तर पहा जेव्हा आपल्याला या स्ट्रीपचं मास भेटतं त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित आहे तर आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस फाइंड करू शकतो बाय युजिंग दिस लॉजिक. शॉर्ट मध्ये पहा या रेक्टँग्युलर प्लेटचा एरिया एल इंटू बी. त्यावेळेस त्याचं मास m. तर एका युनिट एरियासाठी मास किती असेल तर इकडे पण टोटल एरियाने डिवाइड करा, या साईडला पण टोटल एरियाने डिवाइड करा. आपल्याला भेटेल युनिट एरियाचा मास m बाय एल बी. त्यानंतर आपण फाइंड केली या स्ट्रीपची एरिया. मग याचा एरिया एवढा असेल तर त्याचं मास किती असेल. युनिट एरियासाठी एवढं मास आहे तर एवढ्या एरियासाठी किती मास असेल. तर दोन्ही साईडला यांनी मल्टिप्लाय करा. तुम्हाला हे भेटून जाईल m बाय एल इंटू dx. एवढं मास असेल त्या स्ट्रीपचं. या स्ट्रीपचं dx विड्थ b दिस थिकनेस छोटासा मास dm. Now we can use this simple logic to find moment of inertia about centroidal axis. See here.
मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड ॲक्सिस जी इज, तर पहा ही प्लेट मोठी आहे, त्याचा आपण छोटासा पार्ट कन्सिडर केला आहे, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असेल, छोटासा मास dm, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया छोटासा, तर इथे लिहा dig. तर पहा dm इंटू एक्स स्क्वेअर, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर, तर याच्यामध्ये पहा dm किती आहे, m/l dx इंटू एक्स स्क्वेअर dig. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस स्मॉल strip. Now see, next step is take integration on both side. Integrating dig, या साइडला आपण तेच dx x square, या साइडला काय येईल, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस इज इक्वल टू इंटिग्रेशन m/l x square dx. नेक्स्ट स्टेप काय असते, टेक प्रॉपर लिमिट्स. पहा ही रेक्टँग्युलर प्लेट आहे, ही ॲक्सिस आहे जिथे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे ती, आणि ती कन्सिडर केलेली स्ट्रिप इथे आहे, याचा डिस्टन्स x आहे. तर पहा या पॉइंटला ओरिजिन कन्सिडर करा, ओरिजिन. आता असं कन्सिडर करा, ही स्ट्रिप इथून उचला आणि ती इथे आहे असं कन्सिडर करा, इथे हे डिस्टन्स किती आहे आपण कन्सिडर केलेलं x. या पोझिशनला या ॲक्सिस पासून या स्ट्रिपचं डिस्टन्स किती आहे, 0. ती स्ट्रिप ओरिजिनला आली आहे, म्हणजे त्या ॲक्सिसला आली आहे, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दिस टू strip and axis is 0. Now consider this situation, this axis, now strip is here and this is distance, perpendicular distance. तर पहा या प्लेटची लेंथ किती आहे, l. तर ही लेंथ किती असेल, l/2, हाफ, कारण ही सेंटर मधून जात आहे. ही लेंथ l असेल, तर हे डिस्टन्स किती असेल, l/2, टोटल l, तर हे हाफ l/2. म्हणजेच नाउ इन दिस सिच्युएशन व्हॉट इज x इज इक्वल टू l/2. पहा ही स्ट्रिप ज्यावेळेस ओरिजिनला आहे त्यावेळेस x इज इक्वल टू 0. ज्यावेळेस ही स्ट्रिप एक्स्ट्रीम पोझिशनला जाते त्यावेळेस x इज इक्वल टू काय होईल, l/2, कारण एक्स्ट्रीम पोझिशनला लेंथ किती असेल, l/2. म्हणजेच लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट l/2 या साईडला. सेम सिच्युएशन या साईडला असेल. तर पहा वी कॅन यूज लिमिट्स. काय होईल, ही स्ट्रिप इथून अशी पुढे चालवत घेऊन जा, पुढे. तर या स्ट्रिपने या रेक्टँग्युलर प्लेटचा हा अर्धा पोर्शन कन्सिडर, म्हणजेच कव्हर केला गेला पाहिजे, त्यालाच आपण म्हणतो लिमिट्स. ज्यावेळेस इथे आहे त्यावेळेस 0, जशी ही पुढे जात राहील ही स्ट्रिप, तसं x ची व्हॅल्यू वाढत राहील आणि ती मॅक्सिमम कुठे असेल, एक्स्ट्रीम पोझिशनला. ती मॅक्सिमम कुठे असेल, ही प्लेट आहे या ठिकाणी ती व्हॅल्यू 0 आहे, तर इकडे वाढत जाऊन इथे काय असेल, l/2, म्हणजे 0 टू l/2 डिस्टन्स. ही स्ट्रिप या रेक्टँग्युलर प्लेटमध्ये कुठून कुठे जाऊ शकते, या ॲक्सिस पासून 0 पासून l/2 पर्यंत. हे असतात आपले लिमिट्स, म्हणून इथे आपण लिहिणार 0 टू l/2. तर पहा m कॉन्स्टंट, l कॉन्स्टंट, तर एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असेल, x³ लोअर लिमिट 0, अपर लिमिट l/2. तर पहा m/l, हा 3 पण बाहेर काढून घ्या, 3 कॉन्स्टंट,
एक्स क्यूब, एक्सच्या जागेवर अपर लिमिट ठेवा, काय असेल L/2 क्यूब मायनस 0 क्यूब, लोअर लिमिट इज 0. सो m/3l इथे काय असेल l क्यूब बाय क्यूब ऑफ 2 8 किती येईल पहा, एक l कॅन्सल होईल, ml² by 24 moment of inertia about this axis which is parallel to edge, but we have not considered total area or total body. आपण फक्त ही जी रेक्टँग्युलर प्लेट आहे हिचा या साइडचा एरिया कन्सिडर केला आहे, या साइडचा एरिया कन्सिडर केलेला नाही, या साइडचा केला आहे, कारण इथे 0 आहे, इथे L/2 आहे, त्याचप्रमाणे इथे 0 आहे, या साइडला पण एक L/2 आहे, अर्धा पोर्शन आपण कन्सिडर केलेला नाही. पण पहा, ड्यू टू बाय सिमेट्री, वी कॅन से बाय सिमेट्री, जेवढा पोर्शन या ॲक्सिसच्या राईट साइडला आहे तेवढाच पोर्शन डाव्या साइडला आहे की नाही हे लॉजिक लावा. काय म्हणतो मी, ही ॲक्सिस आहे, या ॲक्सिसच्या या साइडला जेवढा एरिया त्या रेक्टँग्युलर प्लेटचा आहे तेवढाच डाव्या साइडला आहे की नाही, सेम आहे, इट इज बायसेक्टर. तर या साइडला तेवढाच एरिया आहे, या साइडला तेवढाच एरिया आहे, आपण फक्त या साइडचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला, हाफ रेक्टँग्युलर प्लेट. तर टोटल रेक्टँग्युलर प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल, आपण फक्त एवढा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला आहे, या साइडचा काढायचा बाकी आहे. पण हा एरिया आणि हा एरिया सेम आहे, तर आपण फक्त काय करायचं आहे, याला 2 नी मल्टिप्लाय करायचं आहे, किंवा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ml² बाय 24 या साइडचा, त्याचप्रमाणे या साइडला पण तेवढाच असेल, म्हणून ml² बाय 24 आणि हे येईल ml² बाय 12. and this is moment of inertia of rectangular plate about an axis which is parallel to its edge and passing through its center. हे तुम्हाला पाठ करायचं आहे रेक्टँग्युलर प्लेट साठी ml² बाय 12. तर पहा, ही आहे रेक्टँग्युलर प्लेट, हा आहे सेंटर, या सेंटर मधून जाणारे ॲक्सिस, सेंटरला जी म्हणा, मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट जी किती आहे ml² बाय 12. तर पहा, l इथे पहा, याचं मास m, ही काय आहे, रेक्टँग्युलर प्लेट, रेक्टँग्युलर प्लेट, या रेक्टँग्युलर प्लेटची लेंथ l, मास m जर तुम्हाला माहित असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग दिस फॉर्म्युला ml². पहा, इथे पहा, m/12 स्क्वेअर कुणाचा आहे, या लाईनचा, स्क्वेअर कुणाचा आहे, या लाईनचा. ही साइड या रेक्टँग्युलर प्लेटची या ॲक्सिसला कशी आहे, परपेंडिक्युलर, हे लक्षात ठेवा, कारण स्क्वेअर मध्ये या ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असेल, या ॲक्सिसला फाइंड करायचा असेल, तर पहा, इथेच या ॲक्सिसला पण मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड करू शकतो. त्यामुळे हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी सांगत आहे, रेक्टँग्युलर प्लेट किंवा स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर प्लेट असेल तर इथे जो स्क्वेअर आहे तो पॅरामीटर कोणता आहे, या ॲक्सिसला परपेंडिक्युलर, एवढंच लक्षात ठेवायचं. ज्या ॲक्सिसला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करत आहोत त्या ॲक्सिसला जी साइड रेक्टँग्युलर प्लेट किंवा स्क्वेअर प्लेट ची जी साइड, पहा इथे ही साइड परपेंडिक्युलर आहे, तर या साइडचा स्क्वेअर करायचा आहे, कारण इथे पहा, इथे असेल b, इथे असेल a,
तर याचा फॉर्म्युला लिहायचा असेल तर काय करावं लागेल, IG इज इक्वल टू m/12. परपेंडिक्युलर साईड कोणती आहे पहा, इथे ए आहे, इथे बी आहे, तर कुणाचा स्क्वेअर करणार तुम्ही, बी स्क्वेअर. चुकून काही वेळेस काय होतं पहा, m/12 या एचा स्क्वेअर काही जण करतात. तर लक्षात ठेवण्यासाठी सांगत आहे, या ऍक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड करत असाल तर या साईडचा इथं स्क्वेअर असेल. तर पहा, ही रेक्टँग्युलर प्लेट सेंटर, find moment of inertia about this line. Suppose this is AB, so I AB is equal to question mark. ही काय आहे, लेंथ L, ही काय होती, this B, width is B. तर हा फॉर्म्युला कसा तयार होईल, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB m/12 फिक्स. स्क्वेअर कुणाचा करायचा आहे, जी साईड या ऍक्सिसला म्हणजेच जिथे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करत आहोत त्या ऍक्सिसला ही लाईन म्हणजेच ही साईड कशी आहे, परपेंडिक्युलर, म्हणजे इथे काय असेल, बी स्क्वेअर, नॉट एल स्क्वेअर. तुम्ही पार्ट केलेला असतं ml²/12. तर प्रत्येक ठिकाणी ml²/12 यूज करून तुम्ही मोकळे, पण हे ऍक्सिस त्यांनी फिरवलेले असते, याच्याकडे तुमचं लक्ष जात नाही. तर पहा, इथे प्रॅक्टिस करा. स्क्वेअर प्लेट, ही ऍक्सिस ए बी, हे असेल बी, ही साईड असेल ए. तर पहा, ए बी ला काढा, आय ए बी, याला m/12 फिक्स, m/12 फिक्स. तर स्क्वेअर कुणाचा करायचा आहे, या ऍक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड करत आहोत, तर या स्क्वेअर प्लेटचा जी साईड असेल परपेंडिक्युलर साईड ही आहे, ही कोण आहे, बी, म्हणजे बी स्क्वेअर. इथे काढायचं असेल या ऍक्सिसला, याला एक्स वाय म्हणा, तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स वाय काय असेल, m/12 फिक्स. स्क्वेअर कोणाचा करणार, या ऍक्सिसला या स्क्वेअर प्लेटची जी साईड परपेंडिक्युलर असेल तिचा, मग ही साईड म्हणजे कोणती आहे, ए, तर इथे असेल ए स्क्वेअर. हे कन्फ्युजन दूर करा. तर पहा, नेक्स्ट, दिस इज rectangular plate, this is axis passing through center, and we know that moment of inertia about this axis is ml²/12. then L is here, this is L, this is B, width, length, width. Question is that find moment of inertia here. Suppose this is x y, find I x y. या पोझिशनला या रेक्टँग्युलर प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. तर पहा, ही ऍक्सिस या ऍक्सिसला कशी आहे, त्याला ए बी म्हणा, एक्स वाय ऍक्सिस इज पॅरलल to AB. So we can use parallel axis theorem. Parallel axis theorem. What is that? Moment of inertia about x, y. जिथे moment of inertia find करायचा आहे ती ऍक्सिस, आणि ही जागा फिक्स, IG, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी अबाउट एन ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू इट्स सेंटर, म्हणजेच IG, प्लस m h स्क्वेअर. व्हॉट इज h, m इज मास ऑफ दिस प्लेट, h इज परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन these two axes. x y ऍक्सिस, AB ऍक्सिस, या दोन ऍक्सिस एकमेकांना पॅरलल आहेत, या दोघी मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स h किती असेल.
तर पहा टोटल लेंथ ऑफ दिस प्लेट इज L, तर हे डिस्टन्स किती असेल L/2 हाफ. तर इथून h ची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला h इज इक्वल टू L/2. तर पहा h ची व्हॅल्यू भेटली, मास माहित आहे, Ig माहित आहे, तर आपण Ixy फाइंड करू शकतो. सो लेट अस फाइंड Ig mL² प्लस मास m, h ची व्हॅल्यू किती आहे L/2 त्याचा स्क्वेअर, mL² प्लस mL²/4. टेक LCM 12 हियर mL² प्लस 4 3 जा, म्हणजे या 3 नी याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर 3mL² किती येईल 3 + 1 4 mL²/12 mL²/3 Ixy. आणि हे पण तुम्हाला पार्ट करायचं आहे. ही रेक्टँग्युलर प्लेट असेल, ही ॲक्सिस सेंटरमधून जात असेल, तर या ॲक्सिसला या फिक्स पोझिशन्स आहेत म्हणून ते पार्ट करायचं आहे. याच्यामधल्या पोझिशन्स फिक्स नाही आहेत, त्या आपण पार्ट करणार नाही आहेत, त्या वेळोवेळी फाइंड करणार. पण ही एक्स्ट्रीम पोझिशन फिक्स आहे, ही सेंटर फिक्स आहे, तर इथला मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल mL²/3. इथे किती असेल mL²/12. इथे किती असेल mL²/3. हे पण एंड आहे, हे पण एंड आहे. इथे जेवढा असेल तेवढाच या एंडला असेल आणि सेंटरला एवढा.